उजनी धरणातून भीमा नदीच्या पाणी पात्रामध्ये जवळपास 50,000 क्युसेस इतका विसर्ग सोडण्यात आलेला आहे आणि त्याचबरोबर वीर धरणातून नीरा नदीमध्ये देखील जवळपास 22,000 क्युसेस इतका विसर्ग सुरू आहे। त्यामुळे पंढरपूरमध्ये आता चंद्रभागेच्या पात्रामध्ये जवळपास 50,000 क्युसेक्सनी चंद्रभागा वाहते आहे। सगळी मंदिरं पाण्याखाली गेलेली आहेत। नदीच्या पहिल्या तीरावरील प्रभुपाद घाट देखील आता पाण्याखाली गेलेला आहे। विष्णुपद मंदिर देखील पाण्याखाली गेलेले आहे आणि विशेष म्हणजे जुना दगडी पूल देखील आता पाण्याखाली गेल्यामुळे तो देखील बंद करण्यात आलेला आहे। आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवरती पूर नियंत्रण राखण्यासाठी नियोजन करण्यासाठी खरं तर प्रशासनाने हा निर्णय घेतलेला आहे। 2-3 दिवसांपासून पाणी पातळीमध्ये वरचेवर वाढ होते आहे आणि आता पंढरपूरमध्ये खरं तर पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे। चंद्रभागाची नदी ही दुथडी भरून वाहते आहे। घाटापर्यंत पाणी लागले त्यामुळे कुठेतरी भाविकांच्या स्नानाची देखील आता अडचण होताना पाहायला मिळते। तरी देखील कोणताही प्रकारची आपत्ती निर्माण होऊ नये, दुर्घटना घडू नये यासाठी जीव सुरक्षा रक्षक देखील या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत।